ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अर्जुनच्या वाढदिवसाला अपघाताचा खूप मोठा खुलासा करायला प्रतिमाची सुद्धा एंट्री होणार आहे आणि अपघाताच्याच दिवशी सायली देवळात सापडली हे सत्य सायलीने आता कुसुमच्या मदतीने सगळ्यांच्या समोर आणल्यामुळे आता मात्र एक एक लिंक लागत नेमका वाढदिवसाला जबरदस्त खुलासा होणार आहे। वाढदिवसाला कुसुम प्रतिमाला घेऊन आता सुभेदारांच्या घरात आल्यावरती सुभेदार सगळे हादरतात आणि आता त्याच वेळेला अपघाताच्या दिवशीचा खुलासा होत सायली हीच खरी तन्वी आहे या सुद्धा सत्याचा सगळ्यांच्या समोर उलगडा होतो आणि या सगळ्यामुळे मालिका एका नवीन वळणावरती सुरू होते। आणि ज्या दिवशी सायली सापडली आश्रमात तो सायलीचा सुद्धा बर्थडे असतो। अर्जुन आणि सायलीचा वाढदिवस एकाच दिवशी साजरा होत असताना होणाऱ्या मालिकेतील मोठ्या बदलांमुळे मालिका एका वेगळ्याच वळणावरती टर्न अँड ट्विस्ट होताना आपल्याला दिसणार आहे। इकडे रविराजांना महिपती आणि साक्षी यांच्यावरती खूप दाट संशय आलेला असतो, त्यामुळे आता मात्र केस सोडण्याचा पूर्णपणे विचार करत रविराजांनी या सगळ्यावरती आता एकदम सर्च करायचं ठरवलं असतं। त्यामुळे साक्षी हादरते, कारण या सगळ्यामध्ये जर का काही खरं सत्य आलं तर आपलं काही खरं नाही। रविराजांना हे सगळं पटलेलं नसतं आणि त्यामुळे त्यांनी आता साक्षी आणि महिपतीवरती विश्वास न ठेवता स्वतःचे सूत्रधार पाठवलेले असतात। इकडे सायलीच्या वागण्यामधला बदल आता अर्जुनच्या लक्षात येत असतं। दोघांच्या मधल्या उषा तर कमी झालेल्याच असतात, पण सायली अर्जुनची इतकी काळजी घ्यायला लागलेली असते की खरेच नवरा बायको असल्यासारखं आता दोघांच्या मधलं वागणं असतं। सायली अर्जुनच्या अंगावरील निघालेलं पांघरून इतकं सगळं करत असते। अर्जुन म्हणत असतो, माझी इतकी सेवा करताय, काय नक्की मनात तरी काय तुमच्या? सायली म्हणते, सर असं काही नाहीये, तुमच्यामधला चांगला माणूस ज्या दिवशी मला उमगला ना त्याच दिवसापासून तुम्ही माझ्या मनामध्ये एक वेगळं स्थान मिळवलेलं आहे आणि फक्त मी हे तुमच्यासाठी करत आहे। आणि नेमका आता सायली खाली जायला निघते। अर्जुन विचार करतो, माझा वाढदिवसाबद्दल सायलीला सांगायला पाहिजे, नाहीतर जर का आईने सांगितलं मम्माने तिला की हा माझा वाढदिवस आहे आणि बायकोला नवऱ्याचा वाढदिवस माहीत नाही तर खूप मोठा गोंधळ होऊ शकतो। तोपर्यंत सायली खाली गेलेली असते। अर्जुन सांगण्याचा प्रयत्न करत असतो, पण सायलीचं तिकडे आता नसणं हे अर्जुनच्या खूप मोठं धोक्याचं लक्षण असतं। अर्जुन विचार करतो, काहीही करून मला हे आता खाली जाऊन सांगायला पाहिजे। तोपर्यंत कल्पना सायलीला सांगत असते, सायली अगं तुला एक गोष्ट सांगू का, अर्जुनच्या वाढदिवसाची आपल्याला सरप्राईज पार्टी द्यायची आहे। त्याच वेळेला आता मात्र सायली विचार करते, अर्जुन सरांचा वाढदिवस आणि माझा वाढदिवस एकाच दिवशी आहे, कारण ज्या दिवशी सायली आता आश्रमामध्ये एंटर झाली होती तोच दिवस मधुभाऊंनी तिचा वाढदिवस म्हणून आता साजरा करण्याचं दरवर्षी ठरवल्यामुळे सायलीचा पण वाढदिवस अपघाताच्याच दिवशी असतो आणि यामुळे खूप मोठ्या सत्याची नांदी होणार असते। आता अर्जुन सायलीला सांगण्यासाठी बाहेर येत असतो, तोपर्यंत सायली मात्र इकडे आपल्याच विश्वात हरवलेली असते। वाढदिवसाचा विषय निघाल्यापासून सायलीला आपण या इथे आधी कधीतरी आलो होतो, या ठिकाणी आपला आधी कधीतरी वास होता याचा आता तिला उलगडा होत असतो। तिला काही आवाज सगळं बोलणं ऐकू येत असतं आणि सायली स्वतःशीच विचार करत असते। या सगळ्यामध्ये आता मात्र सायलीला स्वतःविषयीच काहीतरी गोष्टी उलगडायला लागतात, तिला गोष्टी आठवायला लागतात। वाढदिवसाची त्या दिवशीची घटना आठवायला लागते, ती सगळ्यांना बाय करत असते आणि तिला डोळ्यासमोर अंधुक चित्र दिसायला लागतं। सायली विचार करते, मी इथे कधी आले होते, मला खरंच काही कळत नाहीये। आणि अर्जुन म्हणतो, काय झालंय सायली, तुम्ही अशा हरवल्यासारख्या का आहात? मग दोघं जण रूम मध्ये येतात, तेव्हा सायली सांगत असते, सर काहीतरी गडबड आहे। यावरती अर्जुन म्हणतो, काय चाललंय? सायली म्हणते, सर मला असं वाटतं मी मधुभाऊंना एकदा भेटून येऊ का? आता अचानक सायली मधुभाऊंना भेटायला निघाल्यावरती अर्जुनला तर काहीच कळत नाही की नक्की काय चाललंय। अर्जुन म्हणतो, काय झालं तुम्हाला असं? यावरती सायली म्हणते, सर खूप मोठ्या गोष्टींचा मला ना आता उलगडा पाहिजे आहे। अर्जुन म्हणतो, कोणत्या गोष्टी? सायली सांगते, सर राहून राहून मला असं वाटत आहे की काहीतरी गडबड आहे। तुमचा आणि माझा वाढदिवस एकाच दिवशी कसा? अर्जुन म्हणतो, मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो की माझा वाढदिवस आहे। सायली म्हणते, हे तर मला आईंनी सांगितलं। अर्जुन म्हणतो, मग त्याच दिवशी तुमचा वाढदिवस आहे? यावरती आता मात्र अर्जुन म्हणतो, अरे देवा, पण आपण घरच्यांना आतापर्यंत ही गोष्ट सांगायला पाहिजे होती, कारण आपल्या दोघांना एकमेकांचे वाढदिवसच माहीत नव्हते। सायली म्हणते, सर या सगळ्यामध्ये
मला ना खूप गोष्टी काहीतरी विचित्रच वाटतायत. अर्जुन म्हणतो, कसलं विचित्र? यावरती सायली सांगते, सर काही गोष्टींचा उलगडा होणं बाकी आहे. मी मधुभाऊंना जाऊन भेटते. म्हणजे ज्या दिवशी मी आश्रमात तिथे एंटर झाले त्या दिवशीच मधुभाऊंनी माझा वाढदिवस आहे असं सांगितलं. अर्जुन म्हणतो, का तुम्हाला काय वाटतंय? पण सायलीला काय वाटतंय सांगता येत नसतं. वाढदिवसाचं ठरल्यापासून सायलीला वेगवेगळे आवाज ऐकू येत असतात आणि अर्जुन विचार करतो, ज्या दिवशी माझा वाढदिवस त्या दिवशी रविराज किल्लेदार यांचा अपघात झाला आणि त्याच दिवशी तन्वी हरवली. मग खरं तर तन्वीचा आज वाढदिवस हवाय ना. तोपर्यंत आता मात्र पूर्णाजी रविराजांना वाढदिवसाचं आमंत्रण द्यायला येते आणि ती रविराजांना सांगते, रविराज म्हणजे तो दिवस आपल्यासाठी सगळ्यांसाठी खूप भारी होता, पण त्या दिवशी आपली प्रतिमा आणि तन्वी हरवली. तन्वी आपली सापडली आहे ना, मग आता प्रतिमा पण सापडेल, पण त्या दिवसाला तुम्ही आता सगळ्यांनी आमच्या इकडे यायलाच पाहिजे. यावरती रविराज आधी नकार देतात, पण आता पूर्णाजीचा आग्रह असल्यामुळे रविराज सांगतात, ठीक आहे पूर्णाई, तुमच्या आग्रहाखातर मी येण्यासाठी तयार आहे. असं म्हणत रविराज आता पूर्णाईच्या आग्रहाखातर वाढदिवसाला यायला तयार होतात. खरं तर हा दिवस त्यांच्या आयुष्यातील सगळ्यात काळा दिवस असतो, पण आपलं दुःख विसरून रविराज यायला निघतात. आता पूर्णाजीचं आमंत्रण लक्षात आल्यावरती प्रियाच्या लक्षात येतं, अरे देवा, हे तर खूप मोठी गडबड होणार आहे. कारण ज्या दिवशी सायली सापडली तोच दिवस मधुभाऊ तिचा वाढदिवस साजरा करतात. म्हणजे हाच तो दिवस ज्या दिवशी अर्जुनचा वाढदिवस होता, यांचा अपघात झाला, सायली तिकडे सापडली. म्हणजे आता जर का वाढदिवसाला हा खुलासा झाला तर मात्र आता काही खरं नाही. कुसुम येईल आणि कुसुमने उलगडा केल्यावरती माझं काही खरं नाही. खरं तर हा माझा वाढदिवस हवा होता. असं म्हणत आता काय प्लॅनिंग करावं याचाच विचार प्रिया करत असते. पण नियती प्रियाच्या या विचारावरती पाणी फिरवत खूप मोठा निर्णय घेणार असते. इकडे कल्पनाची जय्यत तयारी चालू असते. कल्पना सांगते, कोणत्याही प्रकारचं या वाढदिवसाला आपण कमतरता करणार नाही, कारण लग्नानंतर सायली आणि अर्जुन यांचा एकत्रितपणे असतानाचा हा वाढदिवस आहे. तोपर्यंत अजूनही कल्पनाला माहित नसतं की हा सायलीचा पण वाढदिवस आहे. तोपर्यंत आता मात्र वाढदिवसाची जय्यत तयारी होते. अर्जुन सगळ्यांच्या समोर एक खूप मोठा आता खुलासा करतो. अर्जुन सांगतो, तुम्हाला सगळ्यांना मला काहीतरी गोष्ट सांगायची आहे. म्हणजे हे सगळ्यांसाठी सरप्राईज होतं बरं, आम्ही मुद्दाम हे सरप्राईज लपवून ठेवलं होतं. त्यावेळेला आता मात्र अर्जुन म्हणतो, आज मिसेस सायलींचा पण वाढदिवस आहे. तितक्यात तिथे कुसुमची एंट्री होते. कुसुम सांगते, हो, ज्या दिवशी आश्रमामध्ये मधुभाऊंना ही देवळाच्या इथे सापडली ना, तोच दिवस मधुभाऊंनी तिचा वाढदिवस म्हणून साजरा केला. आता मात्र इकडे पूर्णाजी प्रतिमा सुद्धा आता एंटर करत असते, पण पूर्णाजी हदरते. ती विचार करते, काय आहे हे सगळं? कल्पना हदरते की अचानकपणे हा असा वाढदिवसाचं सत्य समोर आलं आणि त्याच दिवशी कशी काय अपघाताच्या दिवशी सापडली. सगळेजण विचारात असताना कुसुमच्या पाठोपाठ आलेली प्रतिमा दारातून एंटर करते आणि आता प्रतिमाला या सगळ्या गोष्टी ऐकत असताना 20 वर्षापूर्वीचा भूतकाळ हळूहळू उलगडायला लागतो. डोळ्यासमोर सगळं सत्य यायला लागतं. अचानक प्रतिमाची एंट्री, अचानक सायली अपघाताच्या दिवशी सापडली हे सत्य समोर येणं, अर्जुनच्या वाढदिवसाला खुलासा भयानक होतो. दर वाढदिवसाला काही ना काही भयंकर घटना घडत, पण या वाढदिवसाला घडलेली घटना या सगळ्यांवरती भारी असते, कारण सगळ्या सत्याचा 20 वर्षापूर्वीचा उलगडा असलेला असतो.